ब्लॉग मंडळी कसे आहात आणि गुड मॉर्निंग। कालचा बघा तिकडे बडबड सुरू आहे, माझी आते पण बडबड करत आहे मला। सो आजचा दिवस पण खूप छान जाणार आहे, खूप बरं वाटत आहे मला। तुम्हाला व्ह्यू दाखवते आधी कसा आहे। मुंबईपेक्षा तर खूप छान आहे, मला खूप छान वातावरण आवडलं इकडचं। सी बघा झाडच झाडं आहे चौकडे। एक मिनिट, हे बघा किती छान व्ह्यू आहे आणि सगळं मोकळं वातावरण आहे। छान मोठ्या मोठ्या गल्ल्या म्हणू शकतो आपण, तसं दिसत आहे। घरही छान बांधलेले आहेत। ओके, मला छान वातावरण आवडलं औरंगाबादचं। सो माझा जन्म झाला तेव्हापासून मी फर्स्ट टाइम आले। तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं त्याचं कारण काय आहे, बट आता मला इमर्जन्सी होती तर सो यावं लागलं मला। आणि मला त्या बहाण्याने का असे ना औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर बघायला भेटलं। आणि माझ्या आत्या बहिणीने जेवण पण खूप छान बनवलं आहे। बट त्याआधी ती इथं म्हणजे भाड्याने राहते, सो तिच्या आजूबाजूच्या बायका तिच्यासोबत उभ्या आहेत। तिला माहिती नाही मी आता सीन घेणार आहे। ओके, हे बघा खूप छान यांचं रिलेशन आहे सगळ्यांचं एकमेकांसोबत। हे सगळे इथं एकाल ओके। सो हे रूम आहे, दिसणार नाही तुम्हाला। ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे। हे बघा हा गोलगप्पा इथं उभा आहे इंगळे साहेब। सो पोरांना जेव घालत आहेत ते। ही बघा हनी, आणि हो हनी येता बरोबर तिची तब्येत खराब झाली, बघा कशी दिसत आहे। ओके, आणि हे बघा। सो एकंदरीत खरंच खूप छान वातावरण आहे, मला तर खूप आवडलं। आणि वरती जर बघायला गेलो ना तर इथून बीबीचा मकबरा सुद्धा दिसतो। अर्धा संभाजीनगर इथून वरून दिसते। चला तुम्हाला दाखवते मी वरचा व्ह्यू। मी जाऊन येते, येता का? चला बसून जेवायला फक्त 5 मिनिटात येते। आता बीबी का मकबरा दाखवतो आम्ही वरचा आता। चला आपण बघूया। आलोच आम्ही आलोच। सो आम्हाला जेवण करायला बसायचं आहे। इथे बघा किती छान व्ह्यू दिसतो। सो हा सेकंड फ्लोअर आहे, आपण सेकंड फ्लोअर वरती आलो आहे। इथे बघा किती छान लोकेशन दिसत आहे। ओके, आता आपण वरती जाऊया। वरती म्हणजे टेरेस वरती जाऊया आता। खूप फ्रेश वातावरण आहे, हवा पण खूप ताजी आहे। पालेभाज्या वगैरे बघून मला खूप भारी वाटलं। आणि हा बघा इथून अर्धा औरंगाबाद दिसत आहे, संभाजीनगर। आणि तो तिथं बघा तुम्हाला बीबीचा मकबरा सुद्धा दिसेल। व्हाईट कलरमध्ये आहे बघा, पिवळा रंग असं लावलेला आहे तिथं। सो इथून बीबीचा मकबरा सुद्धा दिसतो। आल्यानंतर खूप मूड फ्रेश होतो, बघा किती छान वातावरण आहे। ओके, सो आता चला जाऊया खाली जेवायला, कारण जेवायला वाटतं। तो मंडळी आमची जेवण झालेली आहेत। सो इंगळे साहेबांनी जस्ट आता हात धुतला। इंगळे साहेब कसं होतं जेवण? छान, बाफल्याचं ते बघा हनी लाडू। हनी तुला आवडले का बाफले? ओके, बघा हनीला बापल्या आवडल्या, भाजी नाही आवडली। हे बघा ही काय म्हणते, काय ग बाई? हनीला बिट्ट्या आवडल्या पण भाजी नाही आवडली। तुझं काय म्हणणं आहे? तुला काय आवडलं? बापले याला भात आवडला। सो आमचे जेवण वगैरे झालेले आहेत। आता ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी निघायचं आहे आम्हाला। ते काम करून घेतल्यानंतर मग बघू औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर फिरणं होते का, कारण उद्या सकाळी लगेच निघायचं आहे। सो आता रेडी तर झालेली आहे मी। इंगळे साहेब बस जस्ट चेंज करतील। तिला औषध दिली का भाऊ? दिली। ही पण येणार आहे, कारण ही दाखव सांगणार आहे कुठं आहे काय आहे म्हणून। सो चला मग, सो चला मलाही मॅडमचा कॉल आला आहे, त्या कुठं आहेत त्या सांगतील आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहोत। सो मंडळी आम्ही झालो आहे तयार। ज्या कामासाठी आलो आहे ते सगळ्यात आधी काम करायचं आहे आपल्याला। सो बघा, सो इंगळे साहेब, ही माझी आत्या बहीण, सॉरी माझी मामी बहीण, हे बघा
सोहणी पण आहे आतमध्ये, छोटा बाबू. आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. सो आधी आज काम करून घ्यायचं आहे आणि बघू काही पॉईंट भेटतात का आपल्याला फिरायला, कारण वेळ कमी आहे आणि कामं जास्त आहेत. आधी ज्या कामासाठी आलो ते आधी आपण काम करूया डॉक्युमेंटचं. सो चला मग जाऊया काम करायला. ते कारण इथून घ्यायचं आपल्याला रिक्षा आणि नंतर मग लाडू गाडी पण इथं काम करायचं, तिथून जाऊया आणि नंतर बघूया काम झाल्यानंतर आपण अजून काही करू शकतो का. ओके, सो आधी आपण पकडायचं आपल्याला रिक्षा. घालून दिली. खूप दिवसानंतर घराबाहेर निघले की खरंच सांगते मला खूप भारी वाटते, कारण ट्युशन, घरातली कामं आणि शाळा, पोरांचा अभ्यास याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नवीन घडतच नाही. बट खरंच सांगते ब्लॉगिंगच्या माध्यमातून का असे ना आपण घराबाहेर पडलो की काहीतरी नवीन म्हणजे बघायला भेटते मला. आणि सो माझं एक खूप महत्त्वाचं काम होतं, त्याच्यामुळे मला संभाजीनगरही बघायला भेटलं आणि खूप छान मोकळं वातावरण आहे. आणि हो, जागोजागी सिग्नलची व्यवस्थासुद्धा केलेली आहे आणि या छत्रपती शिवाजी भुयारी मार्ग खूप बरं वाटलं मला. हवाई खूप मोकळी आहे आणि झाडं झुडपं खूप छान म्हणजे मोठी झाडं दिसत आहेत आणि खूप दिवसानंतर बाहेर निघाल्यानंतर मला खूप फ्रेश वाटत आहे. सो आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम करणार आहोत. हो, पण रिक्षा भाडं 200च्या कमी नाही, 150 ते 200 रुपये रिक्षाचं भाडं द्यावं लागतं कुठं जर तुम्हाला जायचं असलं तर. आणि खरंच सांगते रिक्षाने भाड्याने खूप डोकं फुटलं आमचं, कारण जिथेही जावं लागलं तिथे आम्हाला 200 रुपये करावे लागले रिक्षाचे. सो ज्या कामासाठी आलो आहे आता आपण ते काम करूया, कारण आपण पोहोचलो आहे आपल्या पॉईंटवर. फायनली पॉईंटला पोहोचलो. आता आधी डॉक्युमेंट्सचं काम, मग नंतर बघू काय करायचं आहे. त्याच्यासाठी चार्जेस पे. ओके, सो आधी काम करूया, बाकीचं नंतर बघूया काय करायचं काय. ओके, सो फायनली मंडळी ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं आहे आणि खूप लवकर झालं आहे आणि आज पाऊसही नाही आहे. सो मी तुम्हाला आभाळी दाखवते. नारळाची झाडं बघा एका लाईनीमध्ये आहेत, किती छान दिसत आहे. सो खूप लवकर आपलं काम झालं आहे. मी खूप हॅपी आहे कारण मला अजून वेळ भेटला आहे ब्लॉगिंगसाठी. सो बघूया औरंगाबादमध्ये अजून काही आहे का बघण्यासारखं. सॉरी, संभाजीनगरमध्ये. सो आता मला बँकेत जाऊन थोडं काम आहे ते पण कंप्लीट करायचं आहे. ते झाल्यानंतर फ्री आहे. बघूया अजून काय करायचं, म्हणजे अजून काय करायचं आहे, काय करता येते, कारण हातामध्ये एकच दिवस आहे, एका दिवसामध्ये सगळं काही करायचं आहे. ओके, पॉईंटवरून करायचं आहे आम्हाला रिक्षा आणि जायचं आहे आम्हाला आमच्या दुसऱ्या पॉईंटवरती.
सो त्याच्या आधी पेट पूजा जेव्हा मी आतमध्ये एंटर करत होते, माझ्या हातामध्ये मोबाईल होता. सो तेव्हा या इथे जो मालक आहे हॉटेलचा, त्याला असं वाटलं की ते अनाधिकृत असतात ना, ते उचलण्यासाठीच आलेले आहेत का. सो 5-10 मिनटं तो फक्त माझ्याकडे असं बघत राहिलं की मॅडम मोबाईलने काय करत आहे. नंतर त्याला सांगितलं की बाबा आम्ही इथं स्वीट घ्यायला आलेलो आहे. तेव्हा तो रिलॅक्स झाला, नाही तर त्याला भीती वाटत होती की हे जे अनाधिकृत बांधकाम वगैरे असतात, ज्याची तोड सुरू आहे, सुरू आहे, त्याचेच अधिकारी आम्ही आहोत का. नंतर त्याला सांगितलं नाही असं काही नाही. नंतर मग तिथं हनीला लड्डू आवडतात मोतीचूरचे, ते आम्ही घेतले. आणि मी त्याला म्हटलं, त्याने मला सांगितलं की हे प्युअर तुपामधले आहे. मी त्याला म्हटलं ठीक आहे, टेस्ट करायला दे. मी टेस्ट करायला घेतले. खरंच सांगते ते कमीत कमी 4-5 दिवसाचे नक्की असतील, पण मी त्याच्या तोंडावर असं म्हटलं नाही की हे 4-5 दिवसाचे आहेत किंवा प्युअर तुपामधलं नाही. तसंच मी खाल्लं. आणि आम्ही तिथून मग स्वीट पॅक केलं. काहीतरी भूक लागली होती, आम्हाला खायचं होतं. सो तिथं फक्त स्वीट होतं आणि दुसरं काहीतरी तिथे खावंसं वाटलं नाही. हो, पण समोर पाणीपुरीचं दुकान होतं, स्टॉल लागलेले होते. ते बघा समोर पाणीपुरीचं स्टॉल दिसत आहे. आणि मी इकडे साहेबांना म्हटलं की मला पाणीपुरी खायची आहे, कारण सकाळी परिसरात जेवण निघालो, बट 4 वाजता थोडं क्रेविंग होत होतं, काहीतरी खावंसं वाटत होतं. जस्ट आम्ही रोड ओलांडला बघा काय एवढं तरी नक्की. घरामधून जेव्हा निघालो तेव्हा पाण्याचा एक थेंबही सुद्धा नव्हता आणि आभाळ पूर्ण मोकळं होतं. पण आता पूर्ण आभाळ भरून आलेला आहे. आणि खरंच सांगते मूड खूप खराब झाला माझा, कारण मला पाणीपुरी खायला भेटली नाही. आणि पाऊसही सुरू झाला होता. तो रिक्षा तिथेच उभा होता, एवढं तरी बरं. आणि आम्ही छत्रीसुद्धा एकच आणली होती. आणि आमच्याजवळ लहान मुलं सुद्धा होते. ती बघा आम्ही रिक्षा पकडला आणि रिक्षात बसता बरोबर जबरदस्त पाऊस सुरू झाला मंडळी. ती बघा जबरदस्त पाण्याचे थेंब सुरू झाले. आणि आम्ही खाली बसून गेलो, पण माझी पाणीपुरी तशीच खाऊन गेली. या पावसाने मला पाणीपुरी खाऊसुद्धा नाही दिली. कारण खूप एक्सायटेड होते मी संभाजीनगरची पाणीपुरी खायला. ती काय का प्रॉब्लेम नाही, बट पाऊस बघा किती जोरात सुरू झालेला आहे. मग काय निघालो आम्ही घरी, मुलांसाठी खायला घेतलं आणि निघालो घरी. सो मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल आवडला की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलआयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत नक्की येणार. सो मंडळी, आम्ही निघालो आहे आमच्या घरच्या दिशेने. तो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.